ज्योतिबा डोंगरावरील दगडी दीपमाळांची भग्नावस्था, पुरातन वास्तुकलेचा अनमोल ठेवा जतन करण्याची मागणी। ज्योतिबा डोंगरावरील ज्योतिबा मंदिरातील व परिसरातील दगडी दीपमाळांची पडझड झाली असून दगडी कोरीव शिल्पांची भग्नावस्था झाली आहे। पडलेल्या दीपमाळा अर्धवट स्थितीत उभ्या असून त्यांची हेळसांड होतीये। पुरातन वास्तुकलेचा हा अनमोल ठेवा जतन करण्याची मागणी आता इतिहास प्रेमींकडून होत आहे। दीपमाळ हा एक पुरातन वास्तुकलेचा शिल्प प्रकार आहे। देवाच्या मूर्तीसमोर अखंड नंदादीप तेवत ठेवण्याची एक जुनी पद्धत आहे। देवाच्या आरतीच्या वेळी दीप लावतात। उत्सव प्रसंगी दीपवृक्ष पाजळत असल्याचा उल्लेख रामायण ग्रंथामध्ये आलेला आहे। दक्षिण भारतातील मंदिरात दगडाच्या व पंचधातूच्या दीपलक्ष्मी आणि दिव्याची झाडे लावण्याची प्रथा आहे। याशिवाय देवालयासमोर दीपदंड किंवा दीपस्तंभही असतात। दीपमाळ हे मंदिर रचनेतील खास वैशिष्ट्य आहे। विटांचा किंवा दगडांचा निमुळता होणारा स्तंभ उभारून त्यांच्यात ओळीने कोरीव दगडी शिल्प बसवलेले असतात। उत्सवाच्या प्रसंगी दिवाळीच्या वेळी त्रिपुरी पौर्णिमेला या दीपमाळा उजळवण्यात येत असतात। नवस पेटण्यासाठी देवळासमोर दीपमाळ उभारण्याची प्रथा मराठी शाहीत रूढ आहे। विशेषतः अनेक मंदिरांच्या परिसरात व बाहेर असलेल्या शेकडो दीपमाळ याचीच साक्ष देत आजही उभे आहेत। परंतु दुर्लक्ष आणि हेळसांडमुळे या वास्तू आता इतिहास जमा होणार तर नाही ना, अशी अवस्था निर्माण झाली आहे। पुरातन वास्तूचे जतन व संवर्धन करण्यासाठी पुरातत्व विभागाने लक्ष देऊन ऐतिहासिक ठेवा सुरक्षित ठेवण्याची मागणी नागरिकांतून होतीये। महानकरी न्यूजसाठी दत्तात्रय धडेल, ज्योतिबा डोंगर। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।